सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. आज आपण सत्संग नंबर 27 मध्ये प्रवेश करत आहोत. मागील सत्संगापासून आपण देवता वर्ग बघत आहोत आणि या देवता वर्गामध्ये असलेले पंचप्रकार, यातील ज्ञान हा पंचप्रकार आपण देवतेचा बघितला. देवतेकडे ज्ञान आहे, परंतु ते कसं त्रोटक आणि विपरीत अन्यथा ज्ञान आहे हे आपण बघितलं. त्या उलट एक वेळेस सकाळचा पूजावसर झाल्यानंतर आपले देव आसनी उपविष्ट झाल्यानंतर महाजाईसा देवाला दंडवत करतात आणि विचारतात की देवा, जी ज्ञानाशी काय लक्षण, ज्ञान म्हणजे काय, नेमकं त्याचं लक्षण काय. त्यावेळेस देव त्यांना सांगतात की बाई, जे जैसे ऐसे तैसे जाणीजे ते ज्ञान, आनाचे आन म्हणजे ते अन्यथा ज्ञान. अज्ञान अन्यथा ज्ञानाचे प्रसवे, अन्यथा ज्ञाने पुरुष धर्मापासून जाय. म्हणजे स्पष्ट परमेश्वराने ज्ञानाची व्याख्या सांगितली आणि जर तिचा आपण विचार केला त्या व्याख्येचा, तर ती किती व्यापक आणि किती विस्तृत अमर्यादित आहे आपल्या लक्षात येईल. जे म्हणजे कोणतीही गोष्ट ती जशी आहे तशी जर जाणलं तरच त्याला ज्ञान म्हणावं. अन्यथा त्याला काहीतरी दुसरं आपण जर म्हणत असेल, समजत असेल किंवा आपण जाणत असेल तर ते अन्यथा ज्ञान होतं आणि या अन्यथा ज्ञानामुळेच जीव हा धर्मापासून जात असतो असं स्पष्ट परमेश्वराने सांगितलं. आणि म्हणून देवतेचं ज्ञान आणि परमेश्वराचं ज्ञान याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. उलट आपण देवतेच्या अनुषंगाने जर जीवाचा तुलनात्मक अभ्यास केला, तुलनात्मक विचार केला, तर जे जीवाला परमेश्वर ज्ञानाद्वारे देऊ शकतात. परमेश्वराने स्पष्ट सांगितलं, अयतुक भूत भजन ज्ञानाप्रती साधन. जर ह्या जीवाने प्रयत्न केला, त्याची योग्यता अधिकार जर त्या क्रियेतून वाढत गेली आणि अयतुक भूत भजन जर घडलं, तर परमेश्वराचं ज्ञान म्हणजे ब्रह्मविद्या शास्त्राचं ज्ञान ह्या जीवाला होऊ शकतं. आणि ह्या ब्रह्मविद्या शास्त्राच्या माध्यमातून जीव हा सकळही देवता व परमेश्वराला जाणू शकतात. पण ते परमेश्वराने जाणवलं तर. परंतु देवतेचं स्ट्रक्चर तसं नाही आहे. देवतेला हे ब्रह्मविद्या शास्त्र कधीही होऊ शकत नाही आणि कधीही ते ज्ञान तिला पूर्णपणे कधीच होणार नाही. त्या अनुषंगाने जर आपण घेतलं, आपण जर बघितलं, तर ज्ञान ही जी गोष्ट आहे ही देवतेची नुसती म्हणण्यासाठी आहे, तिला कोणत्या प्रकारचा अर्थ नाही आहे. आणि परमेश्वराचं ज्ञान हे अमर्याद आहे, समुद्रासारखं आहे. त्याला कुठेही खोली लागू शकत नाही किंवा आपण तिथपर्यंत पूर्णपणे पोहोचू शकत नाही. असं हे ज्ञान आणि त्या ज्ञानाच्या देवतेमध्ये असलेल्या त्या ज्ञानाला आपण ज्ञान तरी कसं म्हणावं. म्हणून ते ज्ञान नसून फक्त एक हे जे ब्रह्मांड चालवण्याचं जे देवतेकडून परमेश्वराला व्यापार करून घ्यायचा आहे, त्या अनुषंगाने त्याला ते दिलेली एक वस्तू आहे आणि त्या ज्ञानाद्वारे ते ब्रह्मांड चालवण्याचं काम ही देवता करते असं जर म्हटलं तरी होऊ शकतं. आपण पुढील पंचप्रकारामधला देवतेचा आज प्रकार बघणार आहोत. तर देवता स्वरूपामध्ये जसं ज्ञान आहे तसंच सुख सुद्धा आहे. आणि ते सुख आणि परमेश्वराचा जवळचा आनंद यामध्ये कसा फरक आहे हे आपल्याला बघायचं आहे. खरं म्हणजे परमेश्वराकडे असलेला आनंद आणि देवतेकडे असलेलं जे सुख आहे याची कुठेही कधीही बराबरी होऊ शकत नाही. परंतु देवतेकडे असलेलं जे सुख आहे पंचप्रकारातलं, ते जर आपण समजून घेतलं, जाणून घेतलं आणि त्यातली जी मर्यादा आहे ती जर आपल्याला लक्षात आली, तर परमेश्वराच्या आनंदाची किंमत आपल्याला कळू शकते, समजू शकते. आणि त्या अनुषंगाने आपण हे बघतोय की देवता स्वरूपाचं जे ज्ञान जसं अपूर्ण, त्रोटक व विपरीत असतं, त्याचप्रमाणे त्याच्या स्वरूपीचा जो आनंद आहे म्हणजे सुख जो आहे तो सुद्धा अपूर्ण व शुद्र असतो. त्या सुखाला सुख तरी का म्हणावं,
आनंद तरी कसा म्हणावा हा प्रश्न पडतो. परंतु ह्या प्रत्येक देवतेचा जे सुख आहे हे खालच्या देवतेपेक्षा वरील देवतेचं जे आहे ते 8 पटींनी अधिक असतं. हे आपण अगोदरच बघितलं का स्वरूप मर्यादेमध्ये देवतेच्या खालच्या देवतेपेक्षा वरची देवता ही 10 पटींनी वाढत असते. आणि जे पंचप्रकार आहे ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य आणि प्रकाश याच्यामध्ये खालच्या देवतेपेक्षा वरची देवता 8 पटीनं तिची वाढ होत असते. परंतु ही जी सुखाची जी 8 पटीनं वाढ जरी होत असली तरी परमेश्वराच्या आनंदाबरोबर कोणत्याही देवतेच्या सुखाची बराबरी होऊ शकत नाही. ह्यामध्ये खालच्या देवतेपेक्षा 8 पटीनं वाढत वाढत जाऊन सर्व देवता 8 पटीनं वाढवल्या आणि वरची जी सर्वात मोठी देवता आहे चैतन्य देवता, विश्वेच्या पुढची देवता, तर हिच्या बाजूचा किंवा हिच्या जरी सुखाचा विचार आपण जरी केला ती अनंतपट सुख जरी असलं तरीही परमेश्वराचं आनंद आणि ह्या देवतेचं सुख याच्यामध्ये बराबरी होऊ शकत नाही. परमेश्वराने निर्वचन प्रकरणामध्ये आनंद तो हे जे सांगितलेलं आहे तो आनंद जो आहे परमेश्वराजवळचा आणि हाच आनंद देण्यासाठी परमेश्वराची कृपा उपजली आणि तो आनंद देण्याच्या उद्देशाने परमेश्वराने शोधणी केली. देवतेला बघितलं तर तो देवता हा आनंद घेण्यास योग्य पात्र नव्हत्या. प्रपंच हा जड होता आणि जीवाकडे बघितलं तर जीव सर्वाधिकारी असल्यामुळे आनंद घेण्यास पात्र असल्यामुळे हा जो परमेश्वरामधला जो आनंद आहे तो देण्यासाठीच परमेश्वराने सृष्टी निर्माण केली. सृष्टी निर्माण केल्यानंतर मायेच्या तमी भागात पडलेले अनंत जीव आहे हे मायेकरी बाहेर काढले आणि परमेश्वराने स्वतःच्या श्रीमुखातून आपल्याला हे तत्वज्ञान सांगितलंय जेणेकरून हे तत्वज्ञान आपण समजून घेऊ. आचाराच्या माध्यमातून, प्रयत्नाच्या माध्यमातून परमेश्वराचा हा आनंद आपण मिळवू. म्हणून त्या आनंदाची आणि या देवतेच्या सुखाची कधीही बराबरी होऊ शकत नाही. आनंद तो असलेल्या ईश्वर स्वरूपीच्या आनंदापेक्षा ते जे देवतेचं जे सुख आहे ते अगदीच कमी व तुच्छ असतं. देवता स्वरूपीचा जो सुख आहे हा परमेश्वराच्या बरोबरीचा तर नाहीच, पण ते सुखालाच आनंद समजतात. आणि कारण तो नेहमीच दुःख मिश्रित असतो. सुखाची जी व्याख्या आहे दुःख मिश्रित असेल ते सुख आणि आनंदाची जी व्याख्या आहे निरतिशय आनंद, निरतिशय सुख तो आनंद अशी शास्त्रामध्ये केलेली आहे. म्हणून पंचप्रकारात सुख जरी असलं तरी त्याला आनंद न म्हणता सुखच म्हटलं गेलेलं आहे. कारण परमेश्वराचा आनंद आणि देवतेचं हे सुख आहे याच्यामध्ये कधीही बराबरी होऊ शकत नाही. एकदा असंच आचार्यांना देव अचानक सांगतात की भटो तुम्हाला एक करणीय विहिले, म्हणजे काहीतरी कार्य व्यापार तुम्हाला करायचा आहे. उपार करविला सर्वज्ञ म्हटले वानऱ्या तुम्हाशी काही करणी असे का. आचार्यांनी देवाला उपार केलेला होता परंतु देव त्यांना अचानक सांगतात की तुम्हाला अजून काही करायचं आहे. तर भटी म्हटले जी जी सर्वज्ञ म्हटले एक पूजा करावी आणि उपार करावा. पूजा करा नंतर उपार करा. आचार्य म्हटले हो का जी. आणि मग त्यानंतर आचार्यांकडे काही 6 दाम वगैरे होते. त्या 6 दामाचे त्यांनी काही कणिक आणलं, तांदूळ आणलं, तूप आणलं आणि हे सर्व बाईसांना दिल्यानंतर पूजाद्रव्य सुद्धा आणावायला गेले. ते सर्व तयारी झाल्यानंतर किंवा ते आणायला तयारी करण्यासाठी आणायला गेलेले असतानाच देवाचं भितरील ओट्यावरी आसन म्हणजे आतमध्ये मंदिराच्या आतमध्ये ओटा तिथं आसन असतं. त्या ठिकाणी त्याच वेळेस अगदी प्रल्हादबाईच्या दर्शनाला देवाच्या येतात आणि दर्शन करून देवाच्या जवळ बसतात. परंतु त्याच वेळेस अगदी देवाची निरूपण करण्याची प्रवृत्ती होते. परंतु निरूपण करण्याची प्रवृत्ती असूनही समोर आचार्य नाही, फक्त प्रल्हादबाईच आहे आणि त्यांना काय सांगावं हा प्रश्न देवाला पडला. तरीही प्रल्हादबाईला देव म्हणतात बाई तुम्ही देव कैसा ऐसे जाना. देव कसा आहे तुम्ही ओळखता का, जाणता का. तर प्रल्हादबाईचा म्हणतात नाजी नेने.
मी काही जाणत नाही. आणि मग त्यावेळेस देव सांगतात वानरा अजून का येत नाही, म्हणजे त्यांना परमेश्वराला तत्वज्ञान सांगण्याची किंवा देव कसा आहे हे निरूपण करण्याची प्रवृत्ती झालेली असल्यामुळं, आणि आचार्य समोर नाही, ते ह्या देवानी सांगितलेल्या सर्व गोष्टीसाठी तयारीसाठी व्यापाराला गेलेले असतात, ते सामान आणण्यासाठी गेलेले असतात. आणि म्हणून ते सतत वाट बघतात की वानर अजून का येत नाही, का लेट झाले. त्यामुळं देव स्वतः आचार्यांची वाट बघतात. उंच मडावर सुद्धा जाऊन बघतात पूर्वमुखाला की दिसेल का, अजून का आले नाही. असं 2-3 वेळा होतं. राजमडाशी बीजे केल्यानंतर परत ओट्यावर आसन होतं आणि स्वतःच मग प्रल्हाद बाईसान परमेश्वराला विनंती करतात की जी देव कैसा सांगा मग. तर सर्वज्ञ म्हणतात बाई देव कैसा निरूपावा, तुम्हाला कसं आता आम्ही सांगावं. प्रल्हाद बाईसा परत विनंती करतात की देवा नाही सांगावं, तुम्ही निरूपावा आम्हाला. आणि मग देव त्यांना निरूपण करतात की देव पाषाणाचा नाही बाई, देव मातीचा नाही, देव चित्रेचा नाही, देव काष्टाचा नाही, धातूचा नाही. पाषाणाचा असेल तर फुटेल, मातीचा असेल तर विरेल, चित्रीचा असेल तर पुसेल किंवा फाटेल, काष्टाचा असेल तर मोडेल, धातूचा असेल तर झिजेल. देव तो अच्छेद अभेद म्हणजे देव निरूपण करतात त्यांना. मग अव्यक्त स्वरूप निरूपू आदिरिले. परत त्यांना प्रवृत्ती झालेली असते, ते सांगायला पण सुरुवात करतात, पण तरीही ते आचार्यांची परत वाट बघतात की वानऱ्या अजून का येत नाही. परत उंच मडावरती जातात आणि आचार्य दिसतात की बघतात स्वतः देव. परत आल्यानंतर परत बसल्यानंतर परत देव निरूपण करायला सांगतात किंवा उंच मडाला व्यापार जे गेलेले असतात आचार्य, उंच मडाला परत परत जाऊन देव बघत असतात आणि आपल्या आसनावरती येऊन बसतात. त्याच वेळेस अगदी बाईसा येतात आणि देवाला ही निरूपण करताना दिसल्यानंतर बाईसा देवालाच प्रश्न करतात की हा बाबा हे कोणाप्रती निरूपण करीत असेल, तुम्ही कोणीच नाही समोर आणि तुम्ही कोणाला निरूपण करताय. मग देव सांगतात बाई येत प्रवृत्ती झाली तरी स्तंभ ऐका ते निमित्त करून बोलीजे. त्यावेळेस देव परत निरूपण करतात, आचार्यांची वाट बघतात आणि परत आचार्य अजून का आले नाही असा प्रश्न करतात. परत उंच मडाशी जातात, परत बघतात, हे सारखं चालू असतं. त्याच वेळेस आचार्य येतात, अचानक देवाला दंडोत घालतात. सर्व जो बाजार असतो तो बाई संकट देतात. आणि दंडोत घालत असतानाच आचार्यांना देव म्हणतात तुम्ही उशीर का केला. उशीर का केला हा प्रश्न ऐकल्यानंतर आचार्यांना आश्चर्य वाटतं की मी तर काही वेळ लावलेला नाही, गेलो आणि लगेच आलो. तरी ते म्हणतात जी नावेक लागला, थोडासा वेळ लागला म्हणे. मग त्यावेळेस देव परत आसनी उपविष्ट झालेले असतात. सर्व बाईसांच्या हाती भटांनी म्हणजे आचार्यांनी सर्व बाजार दिल्यानंतर देवालाच आचार्य विचारतात जी मज उशीर तर काही लागला नाही, तरी तुम्ही उशीर लागला असं का म्हटले. सर्व येतं निरुपयोगाची प्रवृत्ती का, ते येथून तुझी वाट पाहिजेत होते. देवानी आचार्यांना स्पष्ट जो हेतू होता विचारण्याचा तो स्पष्ट केलेला आहे. आणि मग आचार्य परमेश्वराला विनंती करतात की हो काजी तरी आता निरूपावे. मग गोसावी जे प्रल्हाद बाईसांना निरूपण करत होते तेच निरूपण परत आचार्यांना निरूपण करायला लागले. आणि त्यावेळेस निर्वचन प्रकरण आचार्यांना देव सांगतात की आनंद शब्द ईश्वर बोलूचे, आनंद तो म्हणजे या देवतेकडे असलेलं जे सुख आहे आणि परमेश्वर स्वतःला आनंद म्हणून घेतात. आनंद तो, आणि जो आनंद आहे तोच ईश्वर आहे, जो ईश्वर आहे तोच आनंद आहे. ह्या आनंदात आणि ह्या देवतेच्या सुखामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. त्याच्यामुळे आपण त्याची बराबरीच करू शकत नाही. परत विचार मालिकेतले 159व्या सूत्रामध्ये परमेश्वर सुख आणि आनंदाची व्याख्या करतात. दुःख मिश्रित सुख ते सुख बोलीजे, निर्तिशय सुख तो आनंद बोलीजे.
आता परमेश्वराने सांगितलेला सुख आणि आनंद यातला जो फरक आहे आपण बघितल्यानंतर या देवतेकडे असलेलं जे सुख आहे ते त्यांनाच त्या सुखाचा कितपत लाभ होतोय ही शंका आहे. तर देवतेच्या सुखाचं जीवाला कितपत लाभ होणार आहे, कसा तरी लाभ होणार आहे. त्यामुळं देवतेकडे सुख आहे, परंतु ते सुख ह्या जीवाच्या कोणत्याही उपयोगाचं, कोणत्याही कामाचं नाही आहे. हे जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल. माईम भटांना पण महावाक्य निरूपण करत असताना देवानी हे सुख आणि आनंदाची व्याख्या स्पष्ट केलेली आहे. त्यावेळेस महावाक्य निरूपण करतात माईम भटांना, आणि पूर्ण महावाक्य झाल्यानंतर अचानक माईम भट देवाला विचारतात की देवतांची स्वरूपे कशी आहेत, देवताचे जे स्वरूप आहे ते कसं आहे, आणि आनंद व सुख याच्यातला लक्षणभेद निरूपावा. त्यावेळेस देव सांगतात, भटो दुःख मिश्रित सुख ते सुख बोलीजे, निर्तिशय सुख तो आनंद बोलीजे. म्हणजे महादायसा असेल, माईम भट असेल, यांच्या प्रश्नाला उत्तर देताना परमेश्वरांनी हे सर्व तत्वज्ञान आपल्याला उलगडून सांगितलेलं आहे. या दृष्टीने आनंद जो आहे परमेश्वराचा तो परिपूर्ण असा केवळ ईश्वरच आहे. किंबहुना आनंद म्हणजेच ईश्वर. आनंद शब्दे ईश्वर बोलीजे हे जे परमेश्वराने सूत्र सांगितलंय त्यातून आपल्याला लक्षात येईल की आपण या जीवाचं जे देवतेचं जे सुख बघतोय त्या सुखात आणि परमेश्वराच्या आनंदामध्ये किती फरक आहे. एखाद्या जीवाने देवतेची किती भक्ती केली, तिला फळ देण्याच्या अनुषंगाने जरी ह्या देवतेने सुख देण्याचा प्रयत्न केला तरी ते दुःख मिश्रित जे आज आपण सुख उपभोगतोय तेही दुःख मिश्रित, म्हणजे काही फरक नाही. त्याच्यामुळे त्याचा कोणत्याही प्रकारचा फायदा ना त्या देवतेला आहे ना जीवाला आहे. म्हणून परमेश्वराचा आनंद घेण्यासाठी परमेश्वराने सृष्टी निर्माण केली आहे. आपल्याला तन्मायाच्या विभागातून सृष्टीत आणलेलं आहे आणि स्वतः अवतार घेऊन जे तत्वज्ञान सांगितले, तत्वज्ञान जर आपण समजून घेतलं तर त्या परमेश्वराचा आनंद आपल्याला नक्कीच मिळेल. आणि म्हणून आपण हे जे पंचप्रकार आहे देवतेचे ते जर लक्षात घेतले तर आपल्याला परमेश्वराच्या पंचप्रकारामध्ये आणि देवतेच्या पंचप्रकारामध्ये किती जमीन आसमानचा फरक आहे आपल्याला लक्षात येईल. पुढचं जे पंचप्रकारातला जो एक भाग आहे, प्रकार आहे, तो आपण आता बघतोय. तर देवता स्वरूप जे आहे सामर्थ्य रूप आहे. ज्ञान, सुख, सामर्थ्य. आता सामर्थ्य हा शब्द आला की आपल्याला काहीतरी शक्ती, खूप मोठी ताकद असं आपल्याला लक्षात येतं. परंतु ते सामर्थ्य किती त्रोटक आणि किती छोटं आहे आणि त्याला किती सीमित मर्यादा आहे हे आपल्या लक्षात येईल आपण बघितल्यानंतर. तर त्या देवतेमध्ये जे सामर्थ्य आहे ते का त्या देवतेला सामर्थ्य रूप म्हणायचंय, तर नीच देवता ज्या स्वरूपापेक्षा उच्च देवता स्वरूपाच्या ठिकाणी सामर्थ्य व ऐश्वर्य 8 पटीने अधिक असल्यामुळे प्रत्येक देवता आपल्या खालील देवतावर ऐश्वर्य गाजवते, पण नीच देवतेला मात्र उच्च देवतेच्या अधीन राहावे लागते. म्हणजे खालची देवता आणि वरच्या देवतेमध्ये या पंचप्रकारामध्ये 8 पटीचा फरक असतो. 8 पटीचा फरक असल्या कारणाने साहजिकच नैसर्गिकरित्या खालच्या देवतेवरती वरच्या देवतेचं जे ऐश्वर्य किंवा सामर्थ्य हे मोठं राहतं आणि म्हणून ती ऐश्वर्य गाजवत असते. तर हे ऐश्वर्य आणि सामर्थ्य ह्या अनुषंगाने त्या देवतेमध्ये आहे असं आपण म्हणतो. तर ब्रह्मांडी शक्ती आधीन शक्ती व्यापारू हे उद्धारातल्या 9व्या प्रकरणामध्ये आणि माईम भटांच्या पहिल्याच भेटीमध्ये बोधदातृत्व करताना माईम भटांना परमेश्वर उद्धरण प्रकरण जे निरूपण करतात त्याच्यामध्ये या देवतेच्या अनुषंगाने सर्व जे निर्वच आलेलं आहे. तर त्याच्यामध्ये ह्या ब्रह्मांडामध्ये शक्ती अधीन एक शक्ती दुसऱ्या शक्तीच्या अधीन असते आणि त्या अनुषंगानेच या सृष्टीचा व्यापार, या ब्रह्मांडाचा व्यापार चालतो असं परमेश्वर सांगतात. त्या अनुषंगाने वरची देवता खालच्या देवतेवरती ऐश्वर्य गाजवते, त्या अनुषंगाने ती सामर्थ्यवान ठरते. देवतेचं अव्यक्त स्वरूप हे आपल्या म्हणजे स्वतःच्या ठिकाणी असलेल्या सामर्थ्याच्याच आधारे नेहमीच राहते. हे एक त्या सामर्थ्याचा त्या देवतेला एक फायदा आहे.
तर त्याला कोणत्याही सामर्थ्याच्या दुसऱ्या आधार घेण्याची गरज नाही. उलट जर आपण बघितलं तर जीव हा अव्यक्त स्वरूपी मायेच्या तमी भागात म्हणजे मायेच्या अधीन राहतो, मायेच्या आधाराने राहतो आणि व्यक्त स्वरूपी प्रपंचाच्या अधीन राहतो. त्याला कोणाची तरी कशाची तरी आधार लागतो. आधाराशिवाय हा जीव राहू शकत नाही. या उलट देवतेचं स्वतःकडे सामर्थ्य असल्यामुळे ते स्वतःच्या सामर्थ्याच्या आधारेच त्या राहतात. जीवाप्रमाणे त्यांना कोणाच्या आधाराची गरज वाटत नाही. वरील देवता किंवा परमेश्वराच्या आधाराची गरज नसते या देवतेला, कारण स्वतःकडे तिचं सामर्थ्य असतं. उलट जीव स्वरूप मात्र असामर्थ्य असल्यामुळं मायाच्या किंवा प्रपंचाच्या आधाराशिवाय ते राहू शकत नाही. देवतेच्या ठिकाणी सामर्थ्य असते, परंतु सर्व सामर्थ्य परमेश्वराच्या तुलनेत ते अगदीच तोकडं आणि खूपच कमी प्रमाणात आहे. परंतु परमेश्वरामधील जे सहारा आणि सहाराचं जे सामर्थ्य हे कोणत्याच देवतेच्या ठिकाणी नाही. एक वेगळं वैशिष्ट्य आहे. किंवा शेषशय्यापासून खालील देवता परमाणूचा नाश करू शकत नाही. म्हणजे एवढंही त्यांच्यामध्ये सामर्थ्य नसतं का ते त्या परमाणूचा सुद्धा नाश करू शकत नाही. त्याचप्रमाणे भैरव जे अष्टभैरव आहे त्या स्थूल प्रपंचाचा ते नाश करतात. याचा अर्थ परमाणू फोडून त्यातील जुटे वेगळी करू शकतात, वेगवेगळं करतात. परंतु पण त्या मळाचा जो आहे देवतेच्या मळाचा नाश करण्याचं म्हणजे जुटे फोडून त्यातील भूते वेगळी करण्याचं सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी नाही. म्हणजे त्याला खूप मर्यादा येतात. अष्टभैरव हे जे देवतेच्या प्रकारातला एक प्रकार आहे तर ते आपण मागच्या वेळेस बघितलं आणि पुढं पण त्याचं येणार आहे. त्यांच्यामध्ये सामर्थ्य असतं, परंतु ते सामर्थ्याला सुद्धा कितीतरी मर्यादा असतात. त्याचप्रमाणे सर्वश्रेष्ठ जी देवता आहे चैतन्य देवता, सर्वात मोठी देवता देवतेमध्ये, तर ती माया जी जुटे फोडून भूते वेगळी करू शकतात, परंतु त्यांच्यातील भूतांचा नाश ती करू शकत नाही. यावरून देवतेच्या ठिकाणी सामर्थ्य असले तरी ते सिद्धीला नेणारा परमेश्वरच असतो. आता हे याच्यामध्ये जे जूट किंवा भूत हे जे आलेलं आहे तर ते जे अणुरेणू जे असतात ते एकत्र आले, त्याचा परत एकत्र येऊन त्याला जूट म्हणतात आणि परत त्याच्या मोठ्या प्रमाणात आल्यानंतर त्याला भूते म्हणतात. आणि ते वेगवेगळं करण्याचं फक्त सामर्थ्य आहे देवतेमध्ये असतं, परंतु नष्ट करण्याचं सामर्थ्य कोणत्याही देवतेमध्ये नाही. आणि त्यांच्याकडे जे सामर्थ्य जे असेल ते सुद्धा सिद्धीस नेण्याचं काम परमेश्वरच करतात, कारण देवता ह्या परमेश्वराच्या शक्ती असतात आणि त्या शक्तीद्वारेच परमेश्वर ब्रह्मांड चालवत असतात. आणि त्या ब्रह्मांडाच्या व्यापाराच्या अनुषंगाने परमेश्वरच या देवतेच्या सिद्धीला नेतात किंवा अभिमान त्यांना असतो. त्याचा काही एक सामर्थ्य आहे ती तरी येथूनची सिद्धी नियोजित की असं परमेश्वर स्पष्ट सांगतात. त्या देवतेच्या ठिकाणी सुद्धा एक सामर्थ्य असतं परमेश्वर म्हणतात, परंतु ते सामर्थ्य सुद्धा मलाच सिद्धीला न्यावं लागतं. एक वेळेस असंच देवाचं सर्व दुपारची वेळी वगैरे झालेली आहे आणि आरामाची वेळ उपवट झाला. गोसावी शयनासनी असती आणि त्याच वेळेस दायंबा अवसरू राखे त्याचे होते. तर ज्या दायंबा असतात ते येतात, देवाला दंडोत घालतात. श्रीचरणा लागल्यानंतर उकड आसन बसले म्हणजे पाय दुमट करून देवासमोर बसलेले असतात. आणि त्याच वेळेस अगदी दायंबा देवाला देव विचारतात बा दायंबा, काही का भोज्या तुम्ही अशा वेळेस का आले? तुम्हाला कुठं जायचं आहे का? काही विचारायचं आहे का? काही परवानगी घ्यायची का? त्यांच्या त्या चेहऱ्यावरून परमेश्वर ओळखतात आणि त्यांना प्रश्न करतात. तर त्यावेळेस दायंबा म्हणतात, जी मी गावा जाईन, मला गावाला जायचं आहे. त्यावेळेस देव त्यांना म्हणतात, येताची ठेव ते काही, तुम्ही आत्ताच आले ना, आता लगेच कशाला जायचंय? तर ते सांगतात की आमच्या इथं श्राद्ध आहे आणि मी ब्राह्मणाला सुद्धा सांगून आलेलो आहे, त्यामुळे मला जायला पाहिजे. तर देव म्हणतात, आता आज कसं काय जाल तुम्ही? आज तर भूत चतुर्दशी म्हटले. सर्वत्र जे भूते ते देवता सैरा विचारती असते म्हणे.
गावोगावी बळी दिजती आजी येदवा न होता. म्हणजे आज तुम्ही जाऊ नका. भूत चतुर्थी असल्यामुळं सर्व देवता सैरा वैरा असतात आणि परंतु तरी ते ऐकत नाही. देव समजावतात त्यांना. तर ते म्हणतात मला गेल्या वाचून शक्य नाही, मला जावंच लागेल. आणि आम्ही तर देवाचे गोसावींचे, आम्हाला काय होणार आहे. एक प्रकारचा एक निष्ठा किंवा भाव परमेश्वराच्या ठिकाणी ते व्यक्त करतात. परंतु त्याच्यावर सुद्धा उत्तर देताना देव म्हणतात त्याचा ठाई एके सामर्थ्य आहे ती तरी येथुनीची सिद्धी नाही की त्या ठिकाणी जरी सामर्थ्य आहे ते तुम्हाला काही करणार आहे, नक्की आहे तुम्ही आमचे आहात म्हणून, परंतु ते सुद्धा सिद्धी न्यायचं काम मलाच करावं लागतं म्हणे आणि मीच करतो. त्यावेळेस डाळिंबा परत प्रश्न करतात ते कसं काय, तुम्ही म्हणता ते कसं काय. आणि मग त्यावेळेस देव त्यांना जरासंधाची गोष्ट सांगतात द्वापर युगामधले, की 17 वेळा जरासंध म्हणले जिंकला, 18व्या वेळेस श्रीकृष्ण चक्रवर्ती महादेवाचे निवरे पाठीवरनं केले म्हणे. तर त्यावेळेस काही दुसऱ्या देवता नव्हत्या का म्हणे. तर त्यावेळेस मीच ते सिद्धीला नेलं म्हणे आणि ते मला सिद्धीला न्यावं लागलं. तेही तरी येथून की सिद्धी न्यायचीच की. आणि मग या समजावण्यातून ते पुन्हा देव त्यांना सांगतात की तुम्ही आज जाऊ नका. पण तरीही ते ऐकत नाही म्हणे देवा मला जावंच लागेल, गेल्याविन न सरेली. मग नाविलाज झाल्यामुळं देव त्यांना श्रीकंठीची जी माळ गळदंडा देतात, श्रीमुखीचं तांबूळ देतात आणि तेही दंडोत घालून निघाल्यानंतर देव त्यांना सांगतात की मार्गात काही जर तुम्ही जाता जाता काही आश्चर्य जर पाहाल किंवा ऐकाल तर ते पाहू नका आणि ज्या मार्गाने जाताय रस्त्याने जाताय तो रस्ता मात्र सोडू नका, असा प्रमाणे त्यांना समजावून सांगतात. त्यावेळेस सुद्धा परमेश्वराचा प्रमाद चुकविजे. तर अशा पद्धतीने प्रमाद येत असतो तो चुकवा आणि विकल्प स्फुरित्वार्थ न कीजे, काही मनामध्ये आणू पण नका, असा विधी विला. आणि मग ते निघाले. पैठणपर्यंत गेल्यानंतर दिवस माळवलेला आहे, अंधार पडण्याची वेळ झालेली आहे. आणि मार्गामध्ये अंधार पडल्यानंतर काय करायचं, तर त्यांना ते जाणं गरजेचं असल्यामुळे तर ते जातच राहतात. तर त्यावेळेस त्यांच्या पाठीमागे तिथं एक मंदिर असतं महालक्ष्मीचं देवळी. त्यातून काही आवाज येतो, घे दे आणि घालीने, असे शब्द त्यांनी डाळिंबांनी ऐकलेले. त्यांच्या पाठीमाग त्या मंदिरापासून एक शब्द तर येतच असतो आणि काही त्यांना असं शेळीसारखं बोकडसारखं असा एक प्राणी त्यांच्या पाठीमाग येताना दिसतो, मे मे करत आवाज करत. परंतु देवांनी दिलेलं जे त्यांना निरूपण असतं की मार्ग सांडवायचा नाहीये, मनात काही आणायचं नाहीये, अशा पद्धतीने ते जात असतात. ते जात असून सुद्धा ते पाठीमाग त्यांच्या येत राहतं. हे उभे राहिले का ते पण उभे राहतात. आणि मग त्यावेळेस एकदा तरी ते म्हणतात डाळिंबा की तुम्ही राहा. त्यांना उद्देशून म्हणतात आम्ही चांगदेव राऊळ गोसाव्यांचे, तुम्ही आमचं काही करू शकत नाही आणि मग कशाला माझ्या पाठीमागे येत आहे, त्याचा काही उपयोग होणार नाही, तुम्ही राहा. ते उभे राहतात. परत डाळिंबा चालायला लागल्यानंतर परत ते पाठीमाग त्यांच्या येत राहतात. परत डाळिंबा त्यांना तुम्ही का श्रामता, तुम्ही का त्रास करून घेता, आम्ही गोसावींचे आहे आणि नाम उच्चारता श्री चक्रधर गोसावी. मग डाळिंबा स्मरण करत करत बळीग्रामला जातात, श्राद्ध करतात आणि ते सर्व आटोपल्यानंतर परत परमेश्वराच्या ठिकाणी येऊन दर्शनाला देवाकडे आल्यानंतर पाने पोपळे देऊन दंडोत घालतात आणि देव त्यांना सांगतात बसा. आणि त्यावेळेस देव त्यांना कसं झालं काय झालं असं समाधानाने विचारतात. ते मागील सर्व वृत्तांत मग डाळिंबा देवाला सांगतात आणि ते विचारतात पण हाजी तरी ते काही असं असं झालं तर ते कोण होतं काय होतं. मग देव त्यांना सांगतात त्या देवता त्या ते
भुकती वर्तती होते आणि त्यावेळेस त्यांची ती वेळ असते म्हणे, कुणी जीव असेल तर त्यांना घ्यायचं, पण तुम्ही चांगलं केलं, प्रोमात चुकविला, पण तुम्ही येथीचे म्हणून चुकले. ती म्हणे तुम्हाला मी पाठवलं म्हणून ते चुकलं, तुम्ही नामस्मरण केलं, माझं येथीचं नाम घेतलं म्हणून वाचले म्हणे. आणि मग परमेश्वर त्यावेळेस सांगतात की त्याच्या ठाई एके सामर्थ्य ते सुद्धा मलाच सिद्धीला नेत असल्यामुळे अनंत शक्ती परमेश्वर सकाळची विषय व्यवस्था करीती. अशा पद्धतीनं परमेश्वराचं सामर्थ्य आणि देवतेचं सामर्थ्य आपल्या लक्षात आलं असेल. देवतेकडे कितीही सामर्थ्य असलं, किती मोठं सामर्थ्य जरी असलं, तरी परमेश्वराच्या सामर्थ्यापेक्षा ते अति त्रोटक आहे आणि छोटं आहे. फक्त ते सामर्थ्य खालच्या देवतेवरती, ते वरची देवता 8 पटीनं मोठी असल्यामुळे ते सामर्थ्य रूप असतं आणि त्याच्यासाठी तेवढीच प्रमाणात त्या स्ट्रॉंग होऊन या सृष्टीचा कारभार ते करू शकतात. याच्या व्यतिरिक्त देवतेचं जे सामर्थ्य आहे, त्या सामर्थ्यामध्ये कोणत्या प्रकारचं असं वेगळं काही करण्याचा, निर्णय घेण्याची ताकद त्या सामर्थ्यामध्ये नाही. यावरून देवता सामर्थ्यवान असल्या तरी परमेश्वर त्यांच्या सामर्थ्याच्या आड येऊ शकतात, हे बी लक्षात घ्या. परंतु परमेश्वर तसं न करता त्यांनाच आपला भक्त मानून आपल्या ठिकाणी मनोभावाने वेचलेल्या देवतांना त्यांच्या सामर्थ्याच्या कक्षेतील फळे ते पुरवित असतात. त्याचप्रमाणे जशा देवता या सामर्थ्य रूप आहे, तशा ऐश्वर्य रूप सुद्धा आहे. जी गोष्ट सामर्थ्याची तीच त्याच्या ऐश्वर्याची. नीच देवतेवर उच्च देवतेचे ऐश्वर्य असते 8 पटीनं मोठं असतं, म्हणूनच वरच्या देवतेच्या इच्छेनुसारच खालील देवतेला व्यापार करावा लागतो आणि तो व्यापार वरच्या देवतेच्या अनुषंगाने किंवा वरच्या देवतेच्या आदेशाने ह्या देवतेला करावा लागतो. वरिलीची या इच्छा तळिलीचा व्यापार, असं स्पष्ट परमेश्वरांनी सांगितलेलं आहे. आणि वरच्या देवतेचं ऐश्वर्य, सामर्थ्य खालच्या देवतेपेक्षा मोठं असल्या कारणाने त्यांना खालच्या देवतेला वरच्या देवतेचं ते ऐकावं लागतं किंवा त्यांनी दिलेला आदेश आहे तो सुद्धा पाळावा लागतो. ते टाळू शकत नाही, कारण त्यांच्या सामर्थ्यामध्ये यांच्या सामर्थ्यामध्ये 8 पटीचा फरक असल्यामुळं ते त्यांना पाळावंच लागतं. एक वेळेस असंच देव निरूपण करत असतात. ईश्वर प्राप्तीचे निरूपण खूप झालं आणि ते सांगितल्यानंतर देव म्हणतात, ईश्वर कोणत्याही कशाने मिळवता येत नाही. त्यावेळेस महादाईचा म्हणतात, जी जी हा नागदेव सकळे जाणे आणि इतुले दिस निदानी असतं तरी आम्ही काहीची नेण्याची. आचार्य सर्व जाणतात म्हणे, आम्ही तुमच्याजवळ एवढ्या दिवसापासून असतो, मात्र आम्हाला काहीच येत नाही किंवा आम्ही काहीच जाणत नाही म्हणजे. मग देव म्हणतात, बाई चौठायापरते काही जाणणे असे म्हणजे 4 पदार्थाव्यतिरिक्त काही जाणणं आहे का म्हटले. मग महादाईसाला ते सांगतात आणि महादाईसा सुद्धा त्या म्हणतात, हो जे जी ते कैसे म्हटले. मग देव म्हणतात, ईश्वर एकू ऐसे जाना की. महादाईसा म्हणते, हो जी जी. सर्वज्ञ देवता एकी असते ऐसे जाना की. महादाईसी म्हणते, जी जी. त्यावेळेस परत देव म्हणतात, जीव एक असते ऐसे जाना की. महादाईसा म्हणतात, हो जाणतो आम्ही. मग देव म्हणतात, प्रपंच एक ऐसे जाना की. त्यावेळेस महादाईसा परत म्हणते, हो जाणते. मग सर्वज्ञ म्हणतात, प्रपंच नाशिवंत ऐसे जाना की. महादाईसा म्हणतात, हो जाणते, प्रपंच नाशवंत आहे हे मला माहीत आहे म्हणे. मग सर्वज्ञ म्हणतात, जीव बद्ध मुक्त अविद्यात्मक ऐसे जाना की. महादाईसा म्हणते, जी जी. मग सर्वज्ञ म्हणतात, देवता समळ नित्यबद्ध ऐसे जाना की. सर्व नित्यबद्ध आहे देवता आणि सकळ देवता नित्यबद्ध हे असं तुम्ही जाणता की नाही. महादाईसा म्हणते, हो जाणतो. आणि मग स्वतःकडे परमेश्वर येतात आणि ईश्वर केवळ नित्यमुक्त ऐसे जाना की. महादाईसा म्हणते, हो आम्ही जाणतो. सकळ ही प्रपंच पंच भौतिक त्रिगुणात्मक प्रपंच नाही ऐसा कवनी ठाऊ असे. प्रपंच अनित्य, जीव विषम, परमेश्वर सम, जीव आर्जक, देवता फळदात्री, चैतन्य व्यापारते, परमेश्वर उद्धारिता,
नित्यबद्ध देवता, बद्धमुक्त जीव आणि नित्यमुक्त परमेश्वर. म्हणजे जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वरातला नेमका फरक महादाईसाच्या प्रश्नाला उत्तर देताना परमेश्वर सांगतात. आणि ह्याच अनुषंगाने देवता एकी उच्या एकीने त्या देवतेच्या मधला क्रम सुद्धा परमेश्वर स्पष्ट सांगतात. आणि वरची देवता ही खालच्या देवतेला व्यापून असते. देवता नीच्या उचेचे देखणे नाही, नीच उचेचे अस्तित्व जाणे आणि वरिलीच्या इच्छा तळिलीचा व्यापार. असे अनंत देवता आहे, अनंत जीवन, अनंत परमेश्वर आहे असं महादाईसाला परमेश्वर स्पष्ट सांगतात. ह्या अनुषंगाने त्या आठ पटीनं ह्या सामर्थ्य आणि ऐश्वर्याच्या बाबतीत ह्या देवता मोठ्या असल्या कारणाने त्या खालच्या देवतेवरती ऐश्वर्य गाजवतात, सामर्थ्याने काही गोष्टी करून घेतात, म्हणून त्या देवता ह्या ऐश्वर्य आणि सामर्थ्यवान ठरतात. यावरून देवतेचे ऐश्वर्य हे परमेश्वराच्या तुलनेत खूपच मर्यादित आहे. वरील देवता खालील देवतेला प्रेरणा देऊन आपले जे काम आहे, इच्छित जे आहे ते काम करू शकतात. उच्च देवतेला मात्र खालची देवता काही सांगू वा करून घेऊ शकत नाही. त्याच्याविषयी परमेश्वर उदाहरण पण देतात की अष्टभैरवातील विष्णू नामक देवतेने प्रेरणा दिल्याने सर्वांच्या खालील यक्षिणी जी देवता आहे तिला नृसिंहाचा अवतार घ्यावा लागला. हे आपण इतिहासात अनेक ठिकाणी पुराणामध्ये ऐकलेलं असेल. आणि तेच स्वामींनी स्पष्ट सांगितलं का प्रल्हादाच्या कायवारा भूत एक अवतरले म्हटले. वरची देवता खालच्या देवतेला कशा पद्धतीनं काम करायला लावते याचं उदाहरण परमेश्वर सांगतात. एकदा महादाईसा पुराण ऐकून येतात आणि पुराण ऐकल्यानंतर परमेश्वराला विचारतात का जी नरसिंहामध्ये पुराणामध्ये नरसिंह परमेश्वर अवतार म्हणतात म्हणे, ते कोणत्या गुणाने परमेश्वर अवतार होऊ शकतात म्हणे. तर देव सांगतात बाई नृसिंह भूत एक अवतरले, त्याचा कुपू ब्रह्मांडीनं साम आहे. तर ते नृसिंह नावाचं ते अवतार झाल्यानंतर ह्या ब्रह्मांडामध्ये त्यांचा जो कोप आहे तो सामावत नव्हता. या अनुषंगाने ते लोक जे अज्ञानी लोक आहे, अन्यथा ज्ञानी लोक आहे तसं म्हणतात म्हणे. यावरी महादाईसापाशी जी नृसिंह कोणे स्थानीचा अवतार. मग देव सांगतात शेवटी यक्षिणीचा. देवतेशी लीळा विग्रह धारितो अति देवता आडरिगोनी फळाते दे. प्रल्हादाच्या भावातिशय अनेक देवता आडरिगोनी फळाते दिदले. भाव अनियत फळ दे. प्रल्हादाच्या काळाला भूत एक अवतरले त्याच्या कोपापुरते चराचर विश्व न पुरे. याच्यावरून असं लक्षात येतं की वरची देवता खालच्या देवतेला स्वतः तिथपर्यंत जरी एखाद्या जीवाचा भक्ताचा भाव जरी पुरला त्या देवतेपर्यंत तिनं स्वतः जायची आवश्यकता नसते. ती खालच्या देवतेला आदेश करू शकते आणि त्याच्या भक्ताची जी गोष्ट आहे किंवा जे त्याला फळ द्यायचंय ती फळ ती त्या देवतेच्या माध्यमातून देऊ शकते. स्वतःला जायची आवश्यकता नाही. या अनुषंगानेच फक्त त्या ऐश्वर्यवान आणि सामर्थ्यवान ठरतात. याच्या व्यतिरिक्त त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचं परमेश्वराकडे जसं आहे बोध देण्याचं दातृत्व आहे किंवा संसरण किंवा संहार, त्याचप्रमाणे जीवाला ज्ञान देणं, जीव मुक्तीला नेणं, असं कोणत्या प्रकारचं जे देवतेकडे सामर्थ्य आपल्याला कुठेही दिसणार नाही. त्या सामर्थ्य तसं तरी कसं म्हणावं असा विषय आहे. परत एकदा ह्याच अनुषंगाने एकदा गोसाई विहारनाशी गट सिद्धनाथाच्या देवळात जातात, विजय करतात आणि तिथं खूप मोठा दगड त्यांना पडलेला दिसतो चरणचारी. त्यावेळेस सर्व जे भक्त लोक असतात त्यांना परमेश्वर उद्देशून म्हणतात देखील हे पेंदियाचे फूल. ते त्यांना दाखवल्यानंतर हे म्हटल्यानंतर सर्व बघतात आणि सर्व बघितल्यानंतर परत गट सिद्धनाथाच्या इथे येऊन उत्तरामुख तिथं विजय करून आपल्या आसनावरती बसतात. आणि मग हे परमेश्वरांनी जेव्हा त्यांना सांगितलेलं असतं का हे पेंदियाचं फूल बघा, ते भक्तांच्या डोक्यात असतं आणि मग ते भक्तिजनांना दाखवल्यानंतर हे घ्या गा पेंदी दगडाची पूजा केली. हे देवता आईचा कोणी भाव नाही, जे दगडी पूजा करी भक्तिजनी पुसिली. जी पेंदियाचे फूल म्हणजे काय, देव त्या
द्वापार युगाची कथा त्यांना सांगताय तर तो पेंद्या नावाचा जो भक्त असतो तो दगडाने त्या देवतेची भक्ती करतो, पूजा करतो. तर यांच्या काही लक्षात येत नाही. मग ते म्हणतात पेंद्याचं फुल म्हणजे काय. बाईसा त्यांना विचारते, बाबा फुल म्हणजे काय, हे काहीच आहे, पेंदा म्हणजे कोण. आणि मग देव द्वापार युगाची ही गोष्ट त्यांना सांगतात का एक पेंदा असतो तो गोवारी म्हणजे सर्व गावातली ज्या गाया असतात वेगवेगळ्या लोकांच्या त्या सर्व सांभाळण्याचं जो काम करतो, चारण्याचं जे काम करतो, सोडण्याचं किंवा बांधण्याचं जे काम करतो त्याला गोवारी म्हणतात. गवारी आजही खेड्यागावांमध्ये ही प्रथा चालू आहे. आणि त्या बदल्यात जे शेतकरी असतात किंवा गायीचे मालक असतात त्या माणसाला काही धान्य रूपात किंवा पैसे रूपात काहीतरी मोबदला देत असतो. तर तो पेंद्या नावाचा एक गवारी असतो म्हणे आणि साऱ्या गावाच्या त्या गायी तो राखत असतो. परंतु हे करत असताना तो सिद्धनाथाची भक्ती सुद्धा करत असतो. तिथं मंदिर असतं त्या सिद्धनाथाचं, तो हातपाय धुवून ओंजळीत पाणी घेऊन जातो आणि देवतेला ते देत असतो तर्पण करून. आणि येताना मग उदक घेऊन येतो, त्याप्रमाणे फूल वगैरे घेऊन येतो. प्रतिदिनी तो जे आपल्याकडं आपण जेवायलासाठी जे आणलेलं असतं ते त्या देवतेला दाखवत असतो, जसं आपण परमेश्वराला उपहार वगैरे दाखवतो. तर आजूबाजूचं देवतेला जे फुलं आहे तो तोडीत आणत असतो. फुलं संपल्यानंतर मग त्याला काय करायचं असा प्रश्न पडतो. मग तो त्या झाडांचे पाला वगैरे जो असतो, फांद्या छोट्या छोट्या, तो पूजेसाठी आणतो. आणि मग ते एक वेळेस त्या देवतेनंच त्याची परीक्षा घ्यायची ठरवल्यानंतर ते पाला पण संपून टाकतात. मग तो गवतानी पूजा करायला लागतो. जे हरळी वगैरे जे असतं त्याची तो पूजा करायला लागतो. देवता ते पण संपून टाकतात. मग तो गारा जे असतात म्हणजे सफेद जे दगड असतात छोटे छोटे नदीतले, तो आणून त्या देवतेची त्या गारा ज्या असतात सफेद दगड त्यांनी पूजा करत असतो. ते सुद्धा संपल्यानंतर छोटे छोटे दगड आणून तो देवतेला टाकत असतो आणि पूजा करत असतो. त्याचा भावच असा असतो का त्याने काहीतरी त्याला दिल्याशिवाय परमेश्वर त्या देवतेला त्याचं भक्ती पूर्ण होत नाही. ते आजूबाजू सर्व दगड ओटे गोटे सर्व संपल्यानंतर मग काहीच राहत नाही. त्या देवतेने ते संपून टाकल्यानंतर त्याला संभ्रम पडतो का काय करायचं. आणि मग त्याला एक अवस्था प्रकट होते. आणि त्या अवस्थेमध्येच त्या दगडाला तो फुल समजून तो दगड उचलतो आणि त्यांनीच त्या दगडानेच त्या देवतेची पूजा करतो. त्याच्यानंतर ती देवता त्याला प्रसन्न होते आणि ते स्वीकारल्यानंतर तो जो पेंद्या असतो तो त्या देवतेला विचारतो का तुम्ही कोण. तर ते सांगतात मी हीच देवता आहे का ज्या देवतेची तू पूजा करतोय. तो तिला प्रतिप्रश्न करतो याची प्रतीती काय. मग तो चतुर्भुज दाखवतो आणि मग तो पेंद्या त्या देवतेला सांगतो की मला तुमच्या पशीच असू द्या, मला तुमच्यापेक्षा वेगळं करू नका. आणि त्यावेळेस दोघे अदृश्य होतात. मग देव त्यांना सर्व भक्तांना सांगतात की अशी कशानेही पूजा करावी अशी देवतेचा कोणताही विधी नाही. परंतु त्याचा भावच एवढा वाढला होता का त्याला ते आपण काय करतोय हे त्याला कळतच नव्हतं. तर त्या भावाच्या पोटी त्या देवतेने त्याला फळ दिलं आणि म्हणून परमेश्वर म्हणतात भाव जायचा पेंद्याचा. भाव वाढवत वाढवत जाऊन त्या देवतेला त्याला प्रसन्न व्हावं लागलं आणि म्हणून परमेश्वराने तो पेंद्याचा भाव आपल्याला विशेष कसा आहे ते सांगितलंय. आणि त्याच वेळेस प्रल्हादाच्या भावातिशय देवता आडरिगोनी फळाते दिदले, प्रल्हादाच्या कावरा भूते कावर त्याच्या कोपापूर चराचर विश्व न पुरे. असं देवतेचं वैशिष्ट्य हे सामर्थ्य रूप किंवा ऐश्वर्य रूप सांगितलं की वरची देवता खालच्या देवतेकडून कशा पद्धतीनं काम करून घेत असते. हे आपण ऐश्वर्याच्या आणि
सामर्थ्याच्या बाबतीत देवतेचं जे बघतोय, परंतु परमेश्वराचं सामर्थ्य आणि ऐश्वर हे जर आपण बघितलं तर त्याच्या पुढे ह्या देवतेचं जे सामर्थ्य किंवा ऐश्वर अत्यंत त्रोटक आणि छोटं आहे. त्याच उलट जर आपण जीवाच्या अनुषंगाने बघितलं तर ह्या जीवानी बोध जो दिलेला आहे परमेश्वराने, त्याची क्रिया जर वाढवत जाऊन, योग्यता वाढवत जाऊन जर परमेश्वराच्या भक्तीमध्ये जर वाढ केली तर ह्या देवतेच्या पलीकडे त्याचं सामर्थ्य आणि ऐश्वर वाढत जात असतं. हे आपण पुढं बघणार आहोत. कारण जसं आपली योग्यता वाढत जाईल तसतशा या देवता उद्धरण प्रकरणामध्ये तुम्ही कधी ऐकलेलं असेल तर त्याच्यामध्ये या कशा देवता या जीवाच्या अधीन होत असतात हे आपण त्या स्टेप बाय स्टेपनी बघितलं तर लक्षात येईल. आता शेवटचा आणि या पंचप्रकारातल्या देवतेचा जो शेवटचा प्रकार आहे तो आपण बघतोय का देवता स्वरूप या प्रकाश रूप आहे, जे ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य आणि प्रकाश. आता उच्च देवतेचे जे स्वरूप आहे नीच देवतेच्या स्वरूपापेक्षा 8 पटींनी जाज्वल्य असल्यामुळे नीच देवता उच्च देवता स्वरूप पाहू शकत नाही. आता प्रकाश म्हटल्यानंतर खालच्या देवतेपेक्षा वरच्या देवतेचा 8 पट जास्त प्रकाश. जसं आपण सूर्य उगवल्यानंतर आपल्या डोळ्यांनी आपण जर बघायला प्रयत्न केला तर आपले डोळे दिसतात किंवा एखाद्या लाईटकडे बघितल्यानं, कारण का तो प्रकाश आपल्या ह्या डोळ्यापेक्षा जास्त आहे, प्रकाशरूप जास्त असल्यामुळं आपण ती पाहू शकत नाही. तसं खालच्या देवतेचा पेक्षा वरच्या देवतेचा जो प्रकाश आहे तो 8 पटीने जास्त असल्यामुळं, तो जाज्वल्य असल्यामुळं वरची देवता खालच्या देवतेला पाहू शकते पण खालची देवता वरच्या देवतेला पाहू शकत नाही. आणि याच अनुषंगाने ज्या विद्या साधनवंताला त्याच्या पिंडातील आपल्या पिंडस्थेच्या ठिकाणी देवता प्रकाशित होते म्हणूनच तिला प्रकाशरूप म्हणतात. देवतेला प्रकाशरूप का म्हणायचं तर ज्या पिंडस्थ आहे देवतेच्या आपल्या शरीरामध्ये, त्या पिंडस्था ह्या देवतेने बघितल्यानंतर प्रकाशरूप होतात आणि त्या पिंडस्थेच्या माध्यमातूनच साधनवंत जे आहे, विद्यावंत जे आहे त्यांच्या पिंडातील त्या पिंडस्थ प्रकाशित झाल्यानंतर प्रकाशित होऊ शकतात किंवा होतात म्हणून त्या देवतेला प्रकाशरूप म्हणायचं. परंतु त्याच अनुषंगाने जर दुसरं आपण घेतलं तर परमेश्वराचे ते सारखे जे स्वयंप्रकाश होतोय त्याच्याजवळ मात्र ते नसते. त्यामुळे परमेश्वराच्या स्वयंप्रकाशापुढील देवतेचा जो प्रकाश आहे खूपच तुटका त्रोटक आहे. देव वेरूळला असतात आणि वेरूळला असल्यानंतर दादोस काही भक्तांकरवी परमेश्वराला भेटीला जातात. प्रवास करत करत रात्रीतून सकाळी ही सर्व मंडळी पोहोचतात आणि मग दादोसांकडचे त्यांचे शिष्यगण असतात त्यातील एक परमेश्वराला निरोप देण्यासाठी, डायरेक्ट जायचं नाही, निरोप देण्यासाठी किंवा देवाचं काय अवसर कोणता चालला आहे बघण्यासाठी त्यांना पाठवतात. परंतु त्यांच्या मनामध्ये अशी वासना असते की आपण परमेश्वराला बघावं. त्या अनुषंगाने त्या वासनेने ते जातात. देव नेटकेच उठलेले असतात. बाईसानी थोडासा दिवा लावलेला असतो गुहेमध्ये आणि म्हणून ते आत गेल्यानंतर परंतु देव पूर्णपणे त्यांना दिसत नाही. त्यांच्या मनात येतं की या बाईसांनी थोडा दिवा जर मोठा केला तर मला देवाला बघता येईल. आणि अगदी त्याच वेळेस परमेश्वर स्वयंप्रकाशित असल्यामुळे त्याच्या मनातली ती वासना ओळखून परमेश्वराचं जे प्रकाश होतोय ते प्रकाशतं आणि त्याला पूर्ण अंगाने परमेश्वर दिसतात. तसं देवतेकडं हे जे स्वयंप्रकाशत्व जे आहे ते कोणत्याही कशाही प्रकारे नसतं नाही. परंतु तरीही या देवतेमध्ये जे प्रकाशरूप जे दिलेलं आहे ते प्रकाशरूप कसं देवतेचं जे स्वरूप आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे की त्या पिंडस्थ जे असतात, त्या विद्यावंत जे असतात, साधनवंत जे असतात त्यांच्या त्या पिंडस्थ प्रकाशतात आणि त्या अनुषंगानेच जीव हाच परमात्मा समजून या जगामध्ये ही गोष्ट झालेली आहे. ज्यावेळेस मायेच्या तमिभागातून बाहेर काढल्यानंतर परमेश्वराने जीवदेवता आणि प्रपंच परमेश्वर याचं तत्वज्ञान, याचं ज्ञान आपल्याला याची ओळख दिली. त्यावेळेस आपण परमेश्वराकडे जेव्हा बघितलं तर परमेश्वराकडे सुद्धा हे पंचप्रकार होते आणि देवतेकडे सुद्धा पंचप्रकार होते. आणि ह्या जीवाने आपल्या स्वतःकडे बघितल्यानंतर त्या पिंडस्थेच्या माध्यमातून त्या विद्यावंताला ते प्रकाशरूप दिसल्यामुळे तो स्वतःलाच तो समजायला लागला. त्याला देवता परमेश्वर आणि स्वतःमधला फरकच न कळाल्यामुळे तो अन्यथा ज्ञानात जाऊन
विकल्पाला गेला आणि अनेक दुःखाला पात्र झाला. म्हणून त्या देवतेचा प्रकाश, परमेश्वराचा प्रकाश आणि आपल्या त्या साधनवंताच्या ठिकाणी, पिंडस्थाच्या ठिकाणी निघालेला जो प्रकाश आहे त्याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. आणि म्हणून देवतेला प्रकाश रूप जरी आपण म्हटलं तरी ते प्रकाश कोणत्याही प्रकारचा त्याचा जीवाला उपयोग होत नाही, ना स्वतःला उपयोग होतो. फक्त या ब्रह्मांड चालवण्यासाठी जो व्यापार आहे त्या व्यापाराच्या अनुषंगाने या देवतेकडे असलेले पंचप्रकार जे आहे त्या पंचप्रकाराचा उपयोग आपल्यासाठी किंवा ब्रह्मांड चालवण्यासाठी परमेश्वराने दिलेल्या आदेश किंवा परमेश्वराने सांगितलेलं काम त्या अनुषंगाने त्या करत असतात. परंतु ही जी गोष्ट आहे परमेश्वराच्या जे देवतेच्या ठिकाणी असलेले पंचप्रकार, तेच आपण परमेश्वराच्या ठिकाणी असलेले पंचप्रकार आपण बघणार आहोत. परंतु त्या अनुषंगाने जर देवतेचा आणि जीवाचा जर तुलनात्मक अभ्यास जर केला तर आपल्याला लक्षात येईल की देवतेमध्ये जे गोष्टी आहेत त्या काही प्रमाणात जीवामध्ये आहे पंचप्रकार सोडून. कारण ते आपण आता पुढच्या सत्संगामध्ये घेणार आहोत. तर देवतामध्ये जसे जीवाचे दोष आपण बघितले होते, अनंत दोष या जीवामध्ये आहे, तसे देवतामध्ये सुद्धा दोष आहे. म्हणजे नकारात्मक भावना आहे, नकारात्मक गोष्टी आहे. आणि त्या नकारात्मक गोष्टी पेक्षा आपण मात्र उजवं ठरतो, वेगळं ठरतो जीव हा. आणि म्हणून आपण या पंचप्रकारात बघितल्यानंतर देवतेच्या अनुषंगाने पुढच्या सत्संगामध्ये देवतेमधील ज्या नकारात्मक गोष्टी आहे त्या आपण बघणार आहोत. मागील सत्संगामध्ये आपण हा विषय सुरू केला, पंचप्रकाराचा ज्ञान बघितलं. आज या सत्संगामध्ये सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य आणि प्रकाश आपण बघितला. परमेश्वराने अनेक लीळांमधून किंवा अनेक उदाहरणामधून किंवा द्वापार युगाच्या काही लीळा सांगून सुद्धा परमेश्वराने आपल्याला हे समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यावेळेस द्वापार युगाच्या काही प्रसंग, काही आठवणी किंवा काही लीळा परमेश्वर सांगतात तेव्हा सर्वश्री चक्रप्रभू हेच कसे श्रीकृष्ण महाराज आहे हे सुद्धा सिद्धता किंवा ईश्वरत्व आपल्याला आपल्या मनामध्ये प्रगटलं पाहिजे किंवा प्रगट होत असतं. कारण ईश्वरत्व दाखवण्याचं जे काम आहे परमेश्वर करत असतात, परंतु त्या लीळेच्या माध्यमातून, आठवणीच्या माध्यमातून करत असतात. अशा कितीतरी लीळा आहे की ज्या श्रीकृष्ण महाराजांच्या किंवा स्वामी श्री चक्रधर सांगतात. कितीतरी अशा आठवणी की स्वामी श्री चक्रधर हे द्वापार युगाच्या श्रीकृष्ण महाराजांच्या बाबतीत सांगतात. पण अशा कितीतरी गोष्टी की ज्या फक्त श्रीकृष्ण महाराजांनाच माहिती आणि श्री चक्रधर स्वामींना माहिती. म्हणून हे अवतार कार्य जे आपल्याला मनामध्ये ठासून बसलेलं आहे. स्वतः स्वामी श्री चक्रधर हे पूजनीय माईन भटांना तर स्वतःची ओळख देताना श्रीकृष्ण महाराजांचीच पहिल्यांदी ओळख आणि नाम सांगून पुढं पुढं ती परंपरा कशी आली आणि स्वतः मीच कसा परमेश्वर हे सांगतात. परंतु ती जी गोष्ट आहे ती पटण्यासाठी, ती निष्ठेवरती नेण्यासाठी किंवा तिथं ईश्वरत्व आपल्या मनात निर्माण झाणे, परमेश्वराचं ईश्वरत्व आपल्या मनामध्ये निर्माण होण्यासाठी ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टी म्हणजे ह्या स्वामी श्री चक्रधरांनी द्वापार युगातल्या सांगितलेल्या लीळा किंवा आठवणी आहेत. तशा आज आपण बघितल्या त्या पेंद्याची गोष्ट असेल किंवा जरासंधाची गोष्ट असेल, तर ह्या अनुषंगाने परमेश्वर या द्वापार युगाच्या कशा गोष्टी आपल्याला उलगडवतात आणि सांगतात हे पण आपण या आज पंचप्रकारामध्ये बघितलंय. देवतेच्या अनुषंगाने खरं म्हणजे खूप असा प्रश्नांचा विषय येत नाही, कारण देवता वर्ग एक विशिष्ट चौकटीत आपल्याला समजून घ्यायचा आणि विशिष्ट चौकटीत परमेश्वरांनी सांगितलेला आहे. परंतु हा देवता वर्ग त्या चौकटीतला आपण समजून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण त्या देवतेची ताकद किती, सामर्थ्य किती आहे, ती आपल्याला काय देऊ शकते, काय देऊ शकत नाही, तेव्हा कळेल. तेव्हा आता आपण त्या देवतेचा कधीही वास पाहणार नाही किंवा त्या विकल्पाला कधी आपण जाणार नाही. आणि त्या देवतेच्या ठिकाणी आपण कधीही ईश्वरत्व मान्य करू शकत नाही किंवा परमेश्वराच्या ठिकाणी त्या देवतेला कधी आपण पाहणार नाही. ज्यावेळेस आपण ते बघू त्याच वेळेस आपलं जो परमेश्वराने दिलेला तो बोध आहे तो गेलेला असतो. कारण विकल्पाचे अनेक प्रकार आहे, यातला देवताजनित जो विकल्प आहे तो परमेश्वर कधी सहन करत नाही. बाकीचे विकल्पाला ऊर असतो, विकार असेल, हिंसा असेल, परंतु ह्या देवताजनित विकल्पाला कोणत्या प्रकारचा ऊर नाही. तो 100% परमेश्वराचा हा बोध
ही माया काढून घेत असते. आणि म्हणून ह्या देवता वर्ग आपण समजून घेणं, त्या समजून घेण्यातून त्या जाणणं, त्यांची मर्यादा ओळखणं आणि त्यांच्यापासून सर्वस्वी मानसिकी असेल, बौद्धिकी असेल, शारीरिक असेल पूर्णपणे तुटणं हे अत्यंत महत्त्वाचं. कारण आजच्या काळामध्ये आपली जी धार्मिकता आहे ती आव्हानात्मक झालेली, आव्हानं. कारण परमेश्वरांनी सांगितलेलं जे तत्वज्ञान आहे ते आपल्याला कळालं, आपल्याला समजलंय, परंतु जगामध्ये ते अन्यथा ज्ञान किंवा अज्ञान असल्यामुळं जगामध्ये देवतेच्या अनुषंगाने खूप अशा पूजा अर्चा चालतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्व ऋतुवैकल्य संस्कार किंवा सण वार चालू असतात आणि त्यावेळेस या देवतेच्या ठिकाणी पूजापाती चालू असतात. महाशिवरात्र असेल, गणपती असेल, नवरात्र असेल किंवा अनेक नागपंचमी असेल, असे अनेक सण येतात. त्यावेळेस मात्र आपण एक समाजाचा घटक असल्यामुळे आपल्याला समाजात राहावं लागतं, वावरावं लागतं. त्यावेळेस मात्र जर ह्या देवतेच्या ज्ञानाच्या अनुषंगाने आपण जर पूर्णपणे त्यांचा आवाका, त्यांची मर्यादा जर ओळखलेली असेल तर त्याच्याविषयी आपल्याला कधीही आकर्षण, ती मॉब सायकोलॉजी आपल्या बुद्धीमध्ये आपल्याला टच होणार नाही. याच्याही व्यतिरिक्त आज जीव भक्ती खूप वाढलेली. अन्य संप्रदायामध्ये किंवा अन्य राठीमध्ये आत्मा हाच परमात्मा हे तत्वज्ञान त्यांच्याकडे असल्यामुळं ते आपल्या गुरुला परमेश्वर समजून त्यांचा सुद्धा खूप उदो होत असतो. त्यांचं पूजा वगैरे खूप होत असते आणि त्यात मॉब सायकोलॉजी निर्माण होण्याची दाट शक्यता असते. म्हणून आपली ताकद, आपल्या व्यतिरिक्त देवतेची ताकद आणि देवते व्यतिरिक्त परमेश्वराची ताकद ही समजून घेणं ज्ञानाच्या माध्यमातून ही अत्यंत गरजेचं आहे. तो जे समजून घेईल, परमेश्वर महादायसाला स्पष्ट सांगतात, जीव देवता आणि प्रपंच आणि परमेश्वर हे जाणण्या व्यतिरिक्त दुसरं काही जाणणं नसतं म्हटले बाई. आणि ते जाणून जर आपण परमेश्वराची भक्ती केली, जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर याचं कार्यकारण स्वरूप जर लक्षण आपण जर लक्षात घेतलं, त्याचं चिंतन करून त्याच्यावरती ठामपणे सुरुवात केली. कारण ह्या चारही पदार्थ समजून घेतल्यानंतर आपल्याला समजून घ्यायचं काही राहिलेलं नाही, आपल्याला करण्यासाठी राहिलेला असतो आणि तो आचाराचा भाग येतो. ज्ञान जे आहे हे चारही पदार्थाचं आणि परमेश्वर प्राप्तीसाठी जे गरजेचं आहे तो आचाराचा भाग येतो. म्हणून जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर हे जर आपण समजून घेतलं, जाणून घेतलं तर नक्कीच त्याच्यापासून आपण तुटू शकतो आणि ह्या परमेश्वर भक्तीच्या ठिकाणी जी आपण आचरणयुक्त जर आपल्याला करायचं असतं ते आपण करू शकतो. कारण जर तुम्ही सर्व आपल्या तत्वज्ञानाचा जर अभ्यास केला किंवा चिंतन केलं, हे तुमच्या लक्षात येईल का जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर याच्या व्यतिरिक्त परमेश्वरांनी काही सांगितले नाही, याच्या व्यतिरिक्त आहे पण नाही. हे अनादीचे चार पदार्थ आणि त्याच्यावरतीच परमेश्वरांनी सांगितलेले. जीवाला जीव सांगितला, जीवाला देवता सांगितल्या, जीवाला परमेश्वर सांगितला आणि हा परमेश्वर जीवाला प्रपंच पण सांगितला. आणि हा परमेश्वर कसा मिळवायचा हे जीवाला परमेश्वरांनी आचार विचाराच्या माध्यमातून तत्वज्ञान सांगितलेलं आहे. म्हणजे ज्ञान जे आहे हे चारही पदार्थाचं आहे आणि करण्याची जी गोष्ट आहे त्याच्या व्यतिरिक्त आपली ती स्वातंत्र्यता आहे. म्हणून आपल्याला देवता वर्ग समजून घेणं, जाणून घेणं, त्या जाणण्यातून त्याच्यापासून पूर्णतः तुटणं हे आपलं प्रथम कर्तव्य देवता वर्ग बघत असताना. आणि म्हणून त्या देवतेची मर्यादा, त्या देवतेचा आवाका आपल्याला पूर्ण अंगाने समजणं. परत आपण देवतेला जरी जाणून घेतलं तर देवतेपासून आपण तुटू शकत नाही, देवतेपासून आपण दूर राहू शकत नाही. कारण आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे देवता. पुढे जाऊन आपण ते बघणार आहोत. देवतेच्या मळ आणि देवतेच्या पिंडस्था आपल्या शरीरामध्ये आहे आणि त्या पिंडस्थेच्या माध्यमातून, त्या मळाच्या माध्यमातून देवतेची सतत कमांड आपल्यावर असते. परंतु ब्रह्मविद्याशास्त्राच्या माध्यमातून आणि परमेश्वराच्या भक्तीच्या माध्यमातून ती कमांड आपण लूज करतो, छोटी करतो, करू शकतो. ही ब्रह्मविद्याशास्त्राची ताकद आहे. परंतु ही ताकद सतत ठेवण्यासाठी किंवा सतत वाढवीत नेण्यासाठी आपल्याला ह्या तत्वज्ञानामध्ये सतत राहणं, सतत चिंतन करणं हे गरजेचं आहे. ते आपल्या भक्तीचं एक खुराक आहे. मग स्मरण असेल, लीळा चिंतन असेल किंवा अभ्यासाच्या माध्यमातून वाचन असेल, काही गुरुजनांकडून काही प्रश्नाचे उत्तर समजून घेणं असेल किंवा सत्संग असेल, सतत आपण या ब्रह्मविद्याशास्त्राच्या टचमध्ये असेल, स्पर्शमध्ये असेल तरच आपण त्याच्यापासून तुटू शकतो किंवा ते आपल्यावरती कमांड करू शकत नाही. कारण प्रत्येक देवतेचं आपल्या ठिकाणी असलेले इंद्रियाच्या ठिकाणी अधिष्ठान असतं आणि त्या अधिष्ठानाच्या माध्यमातून देवता काम करतात
आपल्याला डोळ्यातून परमेश्वराने आपल्याला डोळा दिलेला आहे, नाक कान दिलेले, इंद्रिय जे दिलेले ते परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आणि चांगल्यातलं चांगलं बघण्यासाठी. पण तरी आपण चांगलंच बघतो का? नाही. डोळ्याने विकार बघतो, कानाने विकार ऐकतो, तोंडाने विकार बोलतो, बाकीच्या सर्वच गोष्टी ज्या चुकीच्या आहे त्या करत असतो. तर त्या देवता आपल्याकडून अप्रत्यक्षरित्या करत असतात. त्या चेष्टा करतो आपल्या मनामध्ये, आपल्या विचारामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये ते सतत निर्माण करत असतात. म्हणून त्यांची कमांड आपल्यावरती येण्यापेक्षा आपली कमांड त्यांच्यावरती जाणं किंवा त्यांच्यापासून तुटणं, याच्यासाठी ब्रह्मविद्याशास्त्राचा अभ्यास आणि तो अभ्यास करून करायचं काय? तर तो अभ्यास करून आपल्याला नैतिकतेच्या माध्यमातून आचरणाकडे झुकायचं. जेव्हा आचरण करायला लागू आपण, थेंबे थेंबे तळे साचे, छोटं छोटं, थोडं थोडं, तेव्हा ते जे आपण ज्ञानरूप घेतलेलं असतं, शब्दरूप ज्ञान जे असतं ते फलित होतं किंवा ते पक्क होतं, ते परिपक्व होतं. म्हणून आपण समजून घेतोय, पण समजून घेतल्यानंतर ते टिकवण्यासाठी आपल्याला आचाराकडे झुकावं लागेल. जो आचाराकडे झुकेल त्याचंच तत्वज्ञान टिकेल. अन्यथा नुसतं घेतलंय तो आचाराकडे झुकेल नाही, त्याचं तत्वज्ञान शब्दरूपी राहील, त्याचा काही त्याला उपयोग होणार नाही. म्हणून मागे आपण जीवाच्या सत्संगामध्ये याविषयी चर्चा केलेली आहे की आचार हा विषय प्रत्येकाचा आहे. जो नामधारक आहे तो सुद्धा आचार करतो, जो वासनिक आहे तो सुद्धा आचार करतो, जो दीक्षित आहे तो सुद्धा आचार करतो. तर त्या पद्धतीने त्याचा तुम्ही किती करू शकता, काय करू शकता आणि किती करण्याचा प्रयत्न करता, याच्यावरती हे तत्वज्ञान आपल्या ठिकाणी टिकत असतं. म्हणून आज आपण देवतेच्या पंचप्रकार आपण बघितले. पुढच्या वेळेस आपण देवतामधील दोष आपण बघणार आहोत. या अनुषंगाने तुम्ही नक्कीच चिंतन करत असाल, सूत्रपाठ वाचत असाल, काही प्रश्न या देवतेच्या अनुषंगाने निर्माण होत असतील तर नक्की कळवा. आणि सत्संग ऐकताना अत्यंत शांतपणे जेव्हा वेळ भेटेल त्याच वेळेस ऐकण्याचा प्रयत्न करा. वारंवार ऐकल्यानंतर त्याच्यातलं जे मर्म आहे, त्याच्यातलं जे फलित आहे, त्याच्यात जो भाव आहे हे तुमच्या लक्षात येईल. यदा कदाचित जर लक्षात नाही आला तर ती माझी कमतरता आहे किंवा माझा दोष आहे असं समजून ते पुन्हा माझ्याकडे द्या. कारण ऐकण्यापेक्षा आपल्याला ते समजणं महत्त्वाचं आहे. आणि समजतं कशावरती? तर ते साहचर्य जर असेल तर, परमेश्वराची कृपा असेल तर, तो उमट परमेश्वराच्या कृपेशिवाय होऊ शकत नाही. परंतु त्याला साधन पण पक्क लागतं. वायरिंग चांगली असेल तर लाईट लागते, वायरिंग खराब असेल तर लाईट लावू शकत नाही. अशा पद्धतीचे जे माध्यम आहे, आज आपण सोशल मीडियाचा वापर करतोय. ज्ञान हे खूप मोठं आहे, आपली परंपरा वेगळी आहे, परंतु कालानुक्रमे बदल झाल्यामुळं आपण याचा योग्य पद्धतीनं तुमचं माझ्यापर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न करतोय. परंतु आपली नियत, आपला भाव आणि आपला उद्देश जर साफ असेल तर नक्कीच परमेश्वर त्याला फळ देत असतो. ना अशी प्रचिती, असा अनुभव आल्यामुळंच आपण आजच्या या 27 नंबरच्या सत्संगापर्यंत पोहोचलोय. असा एक सत्संग जो तुम्ही ऐकला असेल 3 नंबरचा किंवा 15 नंबरचा, एका गावात मी वडनेरला गेलेला असताना अन्य लोक, काही उपदेशी लोक यांच्या पुढे मी सत्संग घेतला आणि तो समजून सांगितला का उपदेश म्हणजे काय, परमेश्वर भक्ती म्हणजे काय, देवता भक्ती म्हणजे काय. तो मी अनेक लोकांना फॉरवर्ड केला. असं एक कुटुंब आहे का, त्या कुटुंबाला ते बिगर उपदेशी होते, परंतु कधीतरी चर्चा झालेली होती. त्यांच्या नात्यामध्ये उपदेशी लोक होते किंवा त्यांच्या घरामध्ये देवपूजा होती, परंतु ते कामानिमित्त दुसऱ्या शहरामध्ये शिफ्ट झाले. तर त्यांना तो सत्संग मी जेव्हा फॉरवर्ड केला, त्यांनी तो ऐकला, एकदा नाही दोनदा नाही, तर त्यांना ती प्रवृत्ती निर्माण झाली की आपण उपदेश घ्यायला वेळ झालेला आहे, वेळ झाला आपला, आता असाही वेळ झाला आहे, परंतु आत्ताही उपदेश घ्यायला काही हरकत नाही. त्यांच्या मनातले प्रश्न दूर झाले. मग त्यांनी मला फोन केल्यानंतर त्यांनी जे सांगितलं तेव्हा मला प्रचिती आली की सोशल मीडियाचा वापर सुद्धा परमेश्वर न जर करायचा असेल तर ते करून घेतात. आणि परमेश्वराची प्रवृत्ती जर असेल तर कशाच्या माध्यमातून परमेश्वर बोध देतात. तर त्यांनी, त्यांची मुलगी, दोघं नवरा बायको तिघांनी उपदेश घेतला, मला कळवलं. मुलीच्या बाबतीत त्यांना संभ्रम होता, ते प्रश्नाद्वारे त्यांच्या मनातलं ते मी काढलं आणि ते उपदेशी झाले. अजूनही त्यांची माझी भेट नाही, फक्त फोनवरती चर्चा आहे. हे सांगण्याचा उद्देश काय की आपण जो भाऊ करतो की तत्वज्ञान मार्गात जायला पाहिजे, दंडोत घातले पाहिजे, गुरूंच्या समोर बसलं पाहिजे, अत्यंत प्रार्थना केली पाहिजे, हे अत्यंत गरजेचं आहे. संस्कार म्हणून जर आपण या गोष्टीकडे बघितलं तर
ते अत्यंत गरजेचं आहे. परंतु आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आणि पळापळीच्या जीवनामध्ये मागेही मी तुम्हाला सांगितलं का कोणी मिलिटरीमध्ये असतात, कोणी पोलीसमध्ये असतात, इच्छा असते परंतु वेळ नसतो. इच्छा असून वेळ नाही, परंतु मग आपण इतर गोष्टीमध्ये कितीतरी वेळ वाया घालवतो. टीव्ही पाहायला लागलो तर आपण 4-4 तास टीव्ही बघतो, कितीतरी मालिका बघतो, गप्पा मारायला लागल्या तर कितीतरी वेळ वाया जातो. मोबाईलला आपण व्हॉट्सअप किंवा युट्यूबवर गेलो तर आपले तासनतास निघून जातात, आपल्या लक्षात येत नाही. त्याचा वापर आपण नकारात्मक गोष्टीसाठी करतो. जर तो पॉझिटिव्ह किंवा होकारात्मक गोष्टीसाठी जर करायला लागलो तर त्यात वावगं काय असा विचार करून कालानुक्रमे बदल अनेक गोष्टीमध्ये घडलाय किंवा घडवलाय आपण सुखाच्या अनुषंगाने. तर यात सुद्धा आपण जर त्याचा उपयोग करून घेतला तर नक्कीच परमेश्वराची कृपा असेल, परमेश्वरची प्रवृत्ती असेल तरच या गोष्टी होऊ शकतात, अन्यथा ते होऊ शकत नाही. त्याच्या अनेक प्रचिती मला आल्या, म्हणूनच हे सत्संग घेण्याचं बळ निर्माण होत राहतं की कुठंतरी मनामध्ये शंका येते की अरे आपण जे करतोय ते योग्य की अयोग्य. अयोग्य असेल तर त्याचं नुकसान आपलंच, योग्य असेल तर फायदा आपलाच. तर त्याच्यासाठी परमेश्वराकडे जेव्हा आपण प्रार्थना करतो की तेव्हा आम्ही जे करतोय ते योग्य की अयोग्य. अयोग्य असेल तरी आम्हाला सांगा, कारण आमची तेवढी लायकी नाही, योग्यता नाही ते समजून घेण्याची. तर परमेश्वर प्रतीच्या माध्यमातून ते कळवतात. अशा अनेक प्रचिती मला आल्या, त्याचे अनुभव मी वेळोवेळी तुम्हाला सांगत असतो. तुम्हाला सुद्धा ती गोष्ट टच होईल. कितीतरी लोकांनी त्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या की आम्ही पिढ्याचे उपदेशी होतो, पण कधीच तत्वज्ञान किंवा अभ्यास किंवा सत्संग हा विषय नव्हता. परंतु या अनुषंगाने आम्ही ऐकायला लागलो, समजायला लागलो, ती आवड निर्माण झाली. ती एक प्रचितीच असते तत्वज्ञानाची. फक्त त्या प्रचितीसाठी आपली नियत साफ असली पाहिजे, आपला उद्देश क्लीन असला पाहिजे आणि ऐकणाऱ्याची बी भाव तसाच असला पाहिजे. तर कितीतरी लोकांना काय सांगणार, तास काय सत्संग आपण मोबाईलवरती ऐकायचे. परंतु कितीतरी लोकांना त्याचा फायदा झालेला ती प्रचिती आहे. म्हणूनच आपला हा सत्संग पुढं वाढत राहतो. तुमचे खूप खूप धन्यवाद. दंडोत प्रणाम.